चालले व माझे. काय करा. ओ वहिनी कुठं चालला तिकडं? गावात चालले हो. गावात चालत होय. हा काय काम आहे? हाय जरा किराणा भरायचा. असं आहे होय. तुम्ही कुठे गेलतात? काय नाही तिकडे गेलतो. हा फोन आलता मित्राचा. हा होय. हा बोल आलतो. हा म्हणलं चला म्हणलं घरी जावं म्हणलं काय असेल ते काम करा म्हणलं ट्रॅक्टरवर जायचंय परत मला. हा होय. हा मालकाचा फोन आलता. बर बर. काय मग अजून? काहीच नाही हो. आता एवढ्यात मालकाचा फोन येऊन गेलाय. हा ते जायचंय तिकडे आता. घरी काय मग घरचं काय चाललंय? घरचं काय तो आता सगळंच काम धंदा चालू असत आता काय किती केलं तर कमीच पडत घरच्यांना आता. ते पण आहे. आता इथून गेल्या मला डिझेल आणायला जावं लागन. कस्टमरचा फोन येतोय. होय. तेवढं मला जाबा तेवढं नागरून बिगरून दे. काय चाललंय मग वहिनी? काय नाही म्हणलं जाऊन किराणा भराव. ह्या पावसाने एक लावलंय सकाळपासून. पावसाचं काय आता लय अवघड आहे बुवा ते कधी उठून सुटून त्याला काय. काय तर म्हणलं पाऊस कमी झालाय तर जाऊन यावं. सुटून येतोय ते त्याला दिवस कळत नाही. रात्र हम्म कळत नाही. आता शेतकऱ्यांना काय करायचं? काय आता नाही. इथून गेलं मग डिझेल आणायचं पेरायचं. हा ना. आता पाऊस आल्यावर काय जमाना सगळंच आलाय राहायचं माझं. बाई. मग काय तर ते तर आहेच. लय काळजी घेतात वहिनी. सासर वसनी सुद्धा विचार हा करीन आता बाया. बसले तर बाय बोलत वाटातच बोलत्यात. दळभाद्रपणा बाय तसला. हाय शेजारीन काय शेजाऱ्याने बुटबुट होय. करत गेली काय माहिती. हा ना. काय वटवट केली काय नाही घोंग 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 घोंग. जाऊन दे म्हातारपणा तिकडं येईल. आपल्याला काय करायचंय. काय तर म्हणू द्या. काही बसले बाया टिकीत. उलसाक विचार करीत नाही. काय झालं? काय नाही लय मस्त बसलीस. आता काय उड्या मारू आहे मग? उलस भावताली अवताली बघत जावा. काय झालं नीट तर फोडून सांग. आता काय फोडून सांगते बाई. काय झालं? बॉम्ब फुटल्यावानी होईन तुला. का? कुठं लावली सोनाला? गावात गेली. गावातच गेली का पण? हा. त्या छबाच्या पोरा बरं. हम्म. काय गुलू गुलू बोलते मी तिकून आले तर. मला सुद्धा भेना. काय म्हणतात? हा म्हण सख्या डोळ्याने बघितलंय मी माझ्या. माझ्या डोळ्यावर खासड पडले काय? ते नाही वे दाढीवालं पोरती हा 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 छबाचं. हा. त्या पोराबर ट्रॅक्टरचा अगो ड्रायव्हर बाय नाही वे तरी तो. म्हणते त्या दिवशी बी तिला का उशीर झाला? कसं काय उशीर बघ झाला बाय म्हणते कुंकड इतकं हिता. असतं वय आखरीत कुठं. अगं आम्हाला हाय तर सोना बाळा पण आम्ही इतकं बेजबाबदार नाही वागत बाय. ते बोलतोय ती खुदू खुदू हसती. मी काय करते आता मी बी ध्यान ठेवून राहते. काय ध्यान ठेवती आता एका राहते दिवशी होईल बोंबाळा काहीच. नाही आता तुम्ही माझ्या कानावर घातलंय ना मी जरा तिच्या कानवाशावर राहते आणि मग पोराला सांगते. आता तू खरं बघितलंय ना पण. म्हणजे माझ्या सख्या डोळ्याने बघितलंय मी. मग मला एखाद्या काय दिवशी ती बोलणं आणि ती चाळ नको बाया 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 मी तर ह्यांगच झाले. तुला एखादी चापट ठेवून देता येत बघ नाही बाय आता तोंडात. मी कशी चापट ठेवून द्यायचं काय म्हणजे झालं? घरचं राहिलं घरी शेजारचं उठबस करी. काय करावं उग पोरग बी घेण्या पागल देण्याचं. झालंय बाई आणि ती काय. बासकीने मला बोलली असते एखादा आडवा शब्द तर काय मला म्हणून घेणं देणं आहे सुंदरताचा बाय. दिवा आणलाय बघ घरी. काय करायचं? लेकाला लय आवडत होती ना. त्यासाठी आहे ना येड्या वाकड्या सुना असावात. छेबिल्या नसून नाही तर काय कामाचं आहे ती इज्जत छबिनाचा जायचं आणलाय काम. बाया नाक दिवा आणलाय काय करायचं आता. काय करू अवघड मला आहे बाय आता बघ बाय लय माझं. कस तरी झालंय पण काय करते. हो माझं सांगायचं कर्तव्य तर मी सांगितलंय. आता तुझे तू बघ बाय तुला काय करायचं. चल जाऊ का मला बी लई काम आहे. चल जाऊ का मग मी घरी आता मला बी लई काम पडलंय घरी. मला ना नुसती काळजात आग झाली बाय. तुझ्या जागेवर मी असते ना आणि मी असं बघितलं असतं ना माझ्या सुनाचं. आता तुला आग झाली माझ्या तिथं मस्तकाची आग झिपरीला वर धरून गेली आपटली नाकाची आग. असती. काय करू आता. हा. काय कामाचं आहे बाय तसलं. ध्यान दे अजून बी. आता मस्त माझ्या नाकापासून डोक्यापर्यंत आग झाली बाय. आता नको लय पिटू थांबाय. नुसती आग करून काही कामाचं नाही. लय माझ्या ध्यान बी ठेव आणि मस्तकात बघ मुंग्या झणझण चौकशी करायला करून. लागल्यात आता थांब तू. थांबाय चल आता. जाऊ का आता माझे जाऊन दे आता लय घरी काम पडलंय मला. माझ्या बी मस्तकाची आग गेली तळव्याला काय सांग. होय भाऊजी बोला की. तुमचं जमलं म्हण खरंय का? तुम्हाला नाही माहिती जमलेलं. नाही की राव. अहो जमलं की आईने वडिलांनी घेतलं म्हणावं त्यामुळे. अयो चांगलं झालं की आई मग. वडिलांनी घेतलं म्हणा बरं झालं उलट नाही का. ती बी खरंय म्हणा. बरी आहे का पोरगी चांगली आहे का? पोरगी चांगली पण लय गुलू गुलू बोलते हो हा होय. तुमच्यासारखी. आता काय खरं नाही. अगं बाया काय ग. काय? हा तू ह्यासाठी उन्हाची गावात येते काय? आणि कोण आहे त्या छबाबाईचा नातू काय होय तूच आहेस का रे? हा मी आहे का हो? मी आहे तुला असं गप्पा माराय बोलूला काही इथं होय ग गावात ह्याला निघती तू
कोणच्या बी टायमाला जाता जाता कोण भेटलं. म्हणेनस का काय म्हणेनस काय जाता जाता टाळ्या वाजवीत वाजवीत बोलतात आणि जाता जाता काय आहे आता जाता जाता रस्त्यात भेटल्यात म्हणून बोलते. काय रस्त्यात टाळ्या वाजू वाजू अरे काय तुला काय जमलंय समलंय का नाही तुला दुसरीकडे काय आहे का नाही आमच्या सुनाला गप्पा मारीत बसतो गुलू गुलू काय मी कुठं बोललोय तेव्हा? काय कुठं बोललोय तर काम धंदा आहे का नाही तुला तू तर ट्रॅक्टरवर असतो म्हण का अशा गप्पा मारीत बसतो एखाद्या सासर वसनीला मी कुठं गप्पा आणल्यात आता? मग आता तर टाळ्या वाजू वाजू गप्पा मारीत होते ना तुम्ही बघा आता या छबाबाईचा नातू असला मी आता आज बघितलाय बा ह्याला गावात म्हणत होते तो मग आता तुझ्या ना चांगलं काय? तुम्हाला राहावं लागन नुसतं बोलली साधं त्याला. नुसतं काय मग? बोलती नुसतं काय बोलती मग काय नुसतं बोलले केलंय? अजून काय करायचं नुसतं टाळ्या वाजू वाजू गुलू गुलू गप्पा मारती त्याचं लग्न नुसतं बोल जमलंय ती उन्हाचं तुझं काय काम होतं गावात बाई काय चल नाही. तुझा समाचार बघते मी येऊन दे पोराला काय येऊन दे पोराला. हा येऊन दे तू आमच्या माग असे कट कारस्थान करते का काय कट कारस्थान काय केलंय मग असं? काय असं पोरांना कोणच्या बी टाळ्या वाजू वाजू बोलती कोणच्या बी आहे काय ती आता सहज बोलायल्यावर लग्न जमलं म्हणून सहज सांगताय बोलावल्यावर लग्न जमलं आणि काय ही पोरं कुठं हिंडत कुणास ठावक तुम्हाला आणि बरं माहिती तुला नाही गाठीत वा इकडं ती. गावात बाकी तू काय जाता आजच दिसल्यात. आज दिसले तू उन्हाची तरी म्हणलं का निघतीस उन्हाची गावात काय तुझं काम असतंय पोर गेलं की हा तुम्ही त्याच्यावर ध्यान ठेवून नसता बरं. कशावर ध्यान ठेवून मग तू चांगल्या गुलू गुलू गप्पा मारीत बसते अशी पोरांना ही पोर कुठून आलं काय हिंड फिर मी काय हिंड फिरा दिसलो काय? आता हिंड फिरा आता मोकरवाणी तर दिसतो कुठं काय बी मोकर असा म्हणजे? कोणाच्या मोकर सासर वसनी बरं गुलू गुलू गप्पा मारतो मी तू बोललोय काय? ओ आत्या गुलू गुलू म्हणू नका तू बी तसलं. त्याच्या साईडने काय बोलतो का त्याच्या परत नाक साईडने? लावून नाक लावून काय साधच दोन शब्द बोलले तुझा तर लगेच. समाचारच पावा लागन मला तुम्हाला सांगितलं कोणी व काय सांगितलं त्या कोणी? हुमन दुसकीनं बघ सांगितलं आता काय? परत बोलायला लागले की हा? तावानी मलाच काय तावानीच मग तिचं ऐकून तुम्ही गावात म्हणायचं जाता जाता झाडी झुडपात गप्पा मारीत उभा राहतीन मला तावानी ना, बोलत झाडी परत. झुडपात काय एवढा मोठा रस्ता आहे हा? की आणि झाडी झुडप आणि काय? मग म्हणतो मी हिंड फिराय का तुम्हाला माहितीये का मी दररोज ट्रॅक्टरवर जातो तुम्हाला काय आहे? काय ट्रॅक्टरवर जातो हा? का असा सासर वसनीला गप्पा इकडे मारीत डिझेल राहतो आणाय- चाय आणाय गेलतो मालकाकडे डिझेल बरं तुला इथंच भेटलंय हा? हा डिझेल तुला इथं भेटलं तुम्ही काय करते मी हा. डिझेल तुला बरं इथं भेटलं गावातल्या रस्त्याने गाडी गुडीवर मालकाचं जात तिकडे घर माणूस होतं त्यामुळे आलतो मी इकडं. कुठं मालकाचं घर आहे तुझ्या तुम्हाला माहित नाही का तुमच्या इकडं 3 किलोमीटर पुढं? तुझ्या घरी येते मी हा, आणि या. हिचं बी बघते काय मी माझं चांगलं. बघता तू उगाच घरी बिन चल आता कामाचं. मुकाट्याने घरी तर यायचंच आहे की मग हा घरीच चल तू काय? गावात तरी म्हणलं का निघती ही गावात हा. चालले द्वारा आणाय चालले मशनीचं आणाय चालले हे आणाय म्हणून निघती तुम्ही आणून द्यायचं मग मग मला सांगायचं तू काय एकटी निघाली होती अशा बसलेला- गप्पा मारायसाठी बसलेली जागा उठवतो का तुम्हाला काय लय मोठी झाडी झाले का ढबानी झाले तेव्हा मला उठवत नाही तोंड जागा. शंभरदा वाकडं तिकडं करायचं हा लय तोंडमय पहिलेच वाकडे आणि लागलं तुला असं गप्पा सांगायला. मारायला भेटत म्हणून निघती तू हा, गावात आता ग त्याच्यामुळं काय ग बसा त्या बाईचं हा? ऐकून तुम्ही मला कोणत्या भांडताय ना? बाईचं हा, ऐकून? त्या हितनं लोकं गेलेल्या बी असत्या. दिसेनात तुम्हाला हा. टाळ्या वाजवायला काय लोक दिसनायत मग आले गेलेले शेजारचे बाजूचे आणि काय नाही आत्या आणि काय नाही आत्या हा मग काहीच आणि नाही तो की. म्हणतो मी नाही हिंड फिरा चाय आणाय गेलतो मी. चेवी तुम्ही आणाय गेलता काही नका उरफाट बोलता तुम्ही. काय उरफट बोलले तुला गाडी घोडी ना तू बरोबर गाडी- चलत सुटला गाडी झाली पंक्चर, एखाद्या वडिलांनी सासर नेलती. वसनीला पंक्चर बोलायचं काढायला. हा सुनाय ती माझी खबरदार बघ खबरदार बघ. आजपासून भेटला हा. कुठं तर इकडं काही काढा काही करा काय करा म्हणजे उरफाट नका माघारी बोलू बोलू मला नको खबर- अजिबात तू. माघारी म्हणजे हा तुम्ही पण नीट बोला. काय नीट बोलले काय हिंडणार दिसलं तुला का काय बोलले तेव्हा हिंड फिरा तर बरं दिसतो म्हणजे- मला असं दुपारा तू उन्हाचा आण ट्रॅक्टरवर का आम्हाला नाही? मग तू पोराला बोल तर काय तुम्ही? उन्हात आणायचा एखाद्या सासर वसनीला बोलाय तुला तरी काय वाटतं का वाटतंय का तुला काय हा तू तर नाही, जमलंय मला जणू ना पोटाला असं बोलायचं. काय पटन असं बोलते हा. जमलंय ना तू लग्न आहे ना आणि नीट मग बोला की तुम्ही. आपलं मीठ काय दिलं तुला नाही. शिव्या घातल्या काय नीट बोलायला तुम्ही मग काय म्हणा, हिंड फिरा- तुला हिंड शिव्या फिरा घातल्या? दिसलं का तुम्हाला? हिंड फिरच म्हणले काय हा. म्हणले अजून मग ते हिंड फिरा काय शिवी झालं नाही तर काय? कशाची शिवी आहे हा? शिवी आहे काही मग? मग तू मोकरवाणी गप्पा मारीत बसतो आणि काय म्हणतो तसं नोकर मी तुम्ही असं कसं उरफाट बोलतात बरं तुम्ही? उलट कुठं बोलले तुला हा? जाऊ द्या कुठे तोंडाला लागतं ह्यांच्या ह्याला काय पाहिजे तुझ्या ए सासूला? देन झापर ठेवून हा, आता मी नसतं जा कोणाचं मोकट्या ऐकून. गप हा मी नाही कोणाचं ऐकून घ्यायला मोकळा. ऐकून घ्या मोकळा नाही देन एक ठेवून काना खाली त्या बाईने चाडे सांगितले असत्याल आता गेलेल्या तिच्या बाईने चाड्या सांगितल्या. तिच्या सुना काय करतात तिला माहित नाही तुला आणि काय लागली लोकांच्या तू लोकाच्या. करते ती करते लोकांच्या उचपात्या काढी ती कशाला मी लोकांचे काढू मग तुम्ही कशाला लोकांचं ऐकून मला आला तिथे लोकांना भांडायला? आता मी धडधडीत बघितलं की तुम्ही तुम्हाला- आता टाळ्या वाजून बोलत तुम्हाला होता कसं माहिती पण मला काय इकडे गावात म्हणलं ही गेली गावात जावा हिला बघा आणावं हा. बोलून घरी कोण नाही पाहुणा आल्यात म्हणून मी तुला बोलवाय आले कुठला तू पाहुणा मला आलाय इकडे घरी? गप्पा मारीत बघू बसली. बरं चला हा चल ना तुला हा? पाहुणं दाखवते पाहुणं दाखवती त्या आणि तू बाईचं कशाला ऐकून- हिंड फिरायला गप्पा मारीत बस काय हिंड- तुम्ही काय बोलता तुम्ही? काय नाही मला बोलत हिंड तुझ्या बघितलं का कानाखाली देते ठेवून हा, आता द्या. काय नाही बोलत
चांगली देते ठेवून कानाखाली. काय बघता तसलं बघू नका रागानं माझ्याकडे. का मी बघितलेलं खपाना जरा गाव बघत तेव्हा जमतय काय? गावाचं मला काय करायची तेव्हा हा? गावाच्या घरी जायचंय काय मला राहायला? आणि मग असे पोरा सोरांनी बघितलेलं दिसत समजत का हिवत आहे, आणि मी बघितल्यावरच काय बघा आता काय तसलं? रागानं मला लय गावाला- अवघड होतं का माझी दिष्ट होती का लय हिवत आहे तुला? एवढी सुंदरी तू काय बघा आता तसलं? मग कसे का असं हा? ना काय बघायची गरज आहे एवढं काय रागा- बघायची? रागानं? डोळं घे माझे झाकून, नाही तर डोळ्यात चटणी टाक माझ्या अजून, म्हणजे बघायचे नाही तुला. दात काढू नको तसे. आता चटणी टाक म्हणल्यावर काय करू? हसू नाही तर चटणी डोळ्यात टाकत असतात काय? लय दात काढायला लागली तुला, काय मला समजा ना आता, मला लय राग आलाय. कशाचा राग आलाय वाटत तुम्हाला? मला सांगा बरं एकदा. एकदा सांगा बरं, हे असं काय तुला पटतं का? अहो पण मी केलंय काय असं? फक्त बोलणं झालंय आमचं, त्यांचं लग्न जमलंय म्हणून सांगतात ती मला. घरी बिरी माणसा देखता नाही काय सांगत? आता इथं भेटली म्हणून सांगतात ती. इथंच भेटून सांगाय बरं त्यांना तुम्हाला कारण झालं. माहिती बी नाही मी जाणार आहे, ही इकडून येणार आहे. साधं सिंपल बोलत होतो तर एवढं तुम्हाला राग आलाय तेव्हा आता काय करावं? साधं शॅम्पल आहे काय हे? हा, मग. तुला बरं साधं शॅम्पल वाटतंय माया लोक घरी नसल्यावर? आता गो बाया ह्याने तर काहीतरीच बोलायला लागलेत. त्या बाईकडे घेऊन चला मला काय सांगितलंय बघू द्या मला त्याने. त्या बाईपाशी गेल्यावर तर तुझं लय फादड फाडते आणि गोदाड जोडते बघ. कशाला? मग काय आहे ते? मग तुम्हाला भीती वाटते सांगा की. काय सांगा की? हा त्या बाईकडे घेऊन जा वाटत नाही. त्या बाया काय त्या बायाकडे एखाद्याने सांगितलं लोक तुला डोळ्यांनी बघायला लागले, तर तू परत म्हणते बाईकडे घेऊन बघा चला. तू किती उलट्यावानी भांडती. आपण केलंय काय असं? अगं तू केलंय का एखाद्या असं? तरण्या पोराला का मध्ये रस्त्यात बोलत थांबली बाई? तू का डोक्याला ताप करते ए आमच्या? बाबा सांग की. काय बोललं फक्त काय म्हणल्या तू जमलं का? म्हणलं हा तेवढंच बस. हिला काय दुसरं जमलेलं बोलत होतं. विचारायचं होतं? आहे का घरात दारातलं काम सोडून एवढं जमलेलं आणि काय आणि तुला काय विचारायची त्याचं? आम्ही काय दुसरं काय बोलत बसलो नाही तर नाही मला बोलत वाटलं बस एखाद्या डोंगरावर जाऊन, नाही फिरायचा मैसून घेऊन बाबा. हे करायला लागलं. लय बरं वाटन ती अ, पोरगी लग्न वाट्या. करून ए, यायची पुढे आधी. चाललात तुम्ही आता? डोंगरावर जा काय डोंगरावर जा? मग काय मग? आता इकडे तर आला तुम्ही गावातल्या रस्त्याला बोलायला, आणि अजून म्हणतो की तसा म्हणतोय तो, मग तुमच्या पुढे काय बोलावं मॅच? मग आता मला काय? तोंडावर डायरेक्ट पाडलं. डोंगरावर घेऊन जा म्हणता काय तुम्ही? मग आता बरं इकडे कुठं तुमचं. आलात तुम्ही? कुठं आलात? घराच्या पुढे तर आहे कुठं आलात? होय, हा मग तुला एवढं घरदार सोडून इकडे येऊन ह्याचे लग्न विचारायला चौकशा करायला सांगितल्या होत्या तुला घरातल्या माणसांनी? काय ती भेटला म्हणून विचारलं सहज. काय हा, नडलं पण होतं तुझी माझं? काय गरज आहे त्या चौकशा गरज करायची? काहीच तू नव्हती एवढी काय माझी. मोठी लागून गेली का काय? त्याने विचारलं म्हणून त्याने सांगितलं म्हणून मी ऐकलं. बरं ऐकलं, तिथं घरादारात ऐकाय येत नव्हतं, इकडे बरं ऐकाय आलं तुला. आता गो बाई काय ह्यांचं उलट भांडण झालंय हो मला आज. उलट भांडण हा, आहे. मग काय? गोळ्या खाल्ल्या नाही ते वाटतं आज तुम्ही खाल्लं नाही त्या काय? हा, गोळ्या चारा मला आणि मारून टाका म्हणजे तुमची किड जाती. किडीचं नाही तुम्ही तुम्हाला म्हणलंच नाही. हा, मग कोणाला गोळ्या चारता? आबाळे उठले आता चला. चला पाऊस यायचा टाइम झाला. हा. आता तुला झाला असेल ना टाइम. बघा नाही काय हा, आभाळ आलं ती काय मला करायचं? दाखवतो होय. मग आणि तुला टाइम न झालाय तर एवढा बरा नेरवानी गप्पा मारीत बसला. नेर मध्ये आता एवढा आणि मग फोन केला आता चालतं तुला तुम्हाला. लगेच टाइम झाला तुला नेर गप्पा मारीत होता नाही तवा? हा, गप्पा मारीत होता का नाही तू? काय करावं ह्या आत्याला बरं? काय करावा? म्हणलं ना, मग काय तर काय करावा त्याला म्हणजे? आता कुठनं झोपीच्या गोळ्या तर आणू. हाय का? बघा मलाच भुनभुन भुनभुन दोघांनी चालवली झोपीच्या गोळ्या काय काय काय. मला तोंडात मारून घ्यायची पाळी आली आता तुम्हा दोघाला असं पाहून. आता मरलं बाई हा, डायरेक्ट. मग काय नाही काय खरं उपयोग आता. नाही ना. हे तर लय टुकार दिसतंय मला. मरलं असं बाई. असं हो, असं जाऊ करून. तुम्ही. हो, यावं का वहिनी मग मला हा, माहिती बघ कोणी परत कोणी. वहिनीला काय विचारतोय. नडलंय काय हा? विचारायचं? आता जावा परत की. बोलला की तू टांगडच हाणते बघ चांगलं. हा, ए चल हो घरी. एवढंच हाणते चांगलं. काय चल. तुम्ही बी लोकांचं काय ऐकून तुम्ही बी बोलता म्हणजे? काय माहिती? हा? चला लोकांचं ऐकून चल. मग काय? तुला दाखवते माझ्या येते की पोरगं चला. आल्यावर. चल तू घरी. तू मरलं बाई सासून मला काय केलं हे